भगूर नजीकच्या राहुरीच्या सरपंचांसह 127 मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ. संबंधितांवर कारवाई करण्याचे तहसीलदार यांना निवेदन. भगूर येथून जवळ असलेल्या राहुरी गावात ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातलेली असताना गावचे सरपंचांसह अन्य 127 नावे मतदार यादीतून गहाळ झाली असून या प्रकरणी ग्रामपंचायतीने तहसीलदार व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. या गावची 2019 ते 2024 या पंचवार्षिक कालावधीसाठी कार्यरत असलेल्या सरपंच मनीषा मदन घुगे, उपसरपंच भाऊसाहेब आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य योगिता विजय आव्हाड, ग्रामपंचायतीचे कर्मचारी भाऊसाहेब पंढरीनाथ मोरे, माजी सरपंच बबन कारभारी सांगळे यांच्यासह सुमारे 127 मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने एकच खळबळ उडाली. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गावचे रहिवासी नसलेल्या 55 नागरिकांची नावे 23 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. येथील काही ग्रामस्थांची नावे दोनवाडे, भगूरसह अन्य ठिकाणच्या मतदार यादीत असल्याचे निदर्शनास आल्याचे सरपंच मनीषा घुगे यांनी सांगितले. राहुरी ग्रामपंचायतीमध्ये एकूण 1061 मतदार असून त्यापैकी 127 नावे गायब करण्यात आली. सध्या जरी गावाची निवडणूक जाहीर झालेली नसली तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर लागलीच या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही नावे गहाळ कशी झाली व नवी नावे कशी समाविष्ट करण्यात आली याचा खुलासा तहसीलदार यांनी करण्याबाबत ग्रामपंचायतीने निवेदन सादर केले. दरम्यान नवीन नावे मतदार यादीत समावेश करताना बनावट कागदपत्रे व पुरावे सादर करण्यात आल्याचा संशय असून नावे कमी करताना प्रशासनाला दिलेल्या पुराव्यांची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. गावचे सरपंच आहे. माझं गाव या यादीतून नाव वगळण्यात आलं आहे. हे कसं आलं याचे पुरावे आम्हाला कठोर झाले पाहिजे, याची चौकशी झालीच पाहिजे. आम्ही पूर्ण कागदपत्रे पूर्ण दिले तरी आम्हाला चौकशी मिळाली नाही. याची चौकशी मिळावी. माझं नाव राहुरीत असून दुसऱ्या गावाला कसं काय गेलं याचा मला पुरावा पाहिजे. माझ्या सदस्य महिला आहे त्यांचे पण नावं गहाळ झाले. आमचे कर्मचारी शिपाई आहे त्यांचे पण नावं गहाळ झाले. असे 60-65 वर्षाचे वैयक्तिक माझे सासरे आहे, माझे सासरे आहे त्यांचे पण नावं गहाळ झाले. गावात असे बरेचसे व्यक्तीचे नाव गहाळ झाले. ते आम्हाला समोर आलेच पाहिजे. या प्रकरणी आम्ही पूर्ण कारवाई केली आहे तहसीलदारकडं. तरी आम्ही अर्ज बिर्ज सगळं करायला आहे तरी आम्हाला याचे पुरावे पाहिजे. राहुरी गावची निवडणूक तोंडावर आल्या असताच तर गावातले 127 नावं, गावातले नागरिक जे जमीनदार आहे, आज गावचे नागरिक बाहेरचे 55 नावं लागून इतर तर गावातले 127 नावं बाहेर गावात ट्रान्सफर झाले. हे कसे झाले? हे गावाच्या ग्रामपंचायतीच्या संपर्कात न घेता तर गावातून हे पुरावे मिळावा. हे कुणी केले, कसे केले, त्या ठिकाणी मी दोषी असेल तर माझ्यावर सुद्धा कारवाई व्हावा असं. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक.